तर भाऊ आज सकाळी सकाळी आला सोबत्याचा पूर्ण सोबती म्हणते वनीलेच चाल म्हणते. मग मी बी म्हणलो वनी को जाना है तो पेट्रोल डालना पडेगा ना मेरी जान म्हणलं. टाकलं ना मग भाऊ 30चं पेट्रोल न ह्या घेतला माझ्या सोबत्यानं आपल्या हातीनं 30च्या जागी 40चं पेट्रोल करून टाकला. पाहत असं आहे जसं काय मशीन कमी पेट्रोल देणार आहे त्याला. मग भाऊ तुम्हाला वेट माहित करायचं आम्ही वनीले कायले जात आहोत. तर भाऊ पाचराना आपला ब्लॉग भाई ब्लॉग मध्ये आज बहुत मजा येणार आहे ना. आपला एकदम खतरनाक ब्लॉग बनला भाऊ आजचा. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो पहिलेच सांगून देता अंडी मंडी संडी जे बीत माझ्या चॅनलले लाईक आणि सबस्क्राईब नाही करत त्याला लागू हिवाळ्याची पक्की थंडी. तर भाऊ मई हे डायलॉग ऐकून माझ्या मित्रांनं बी एक शायरी मारून दिली. त्याची शायरी ऐका बरं आता. तो का म्हणे काल मी मारला होता पक्षी. मी म्हणलं वा वा. तो का म्हणे काल मी मारला होता पक्षी ना आपल्याला आता थोड्याच वेळात भेटणार आहे म्हणे साक्षी. म्हणलं वारे छोरे क्या दर्द आहे म्हणलं तेरी आवाज में. का हे साक्षी कोण आहे तुम्हाला बी माहित करायचं आहे. अरे मग तर आपला पूर्ण ब्लॉग पास लागन भाऊ. तुम्ही नक्की ब्लॉग पा तुम्हाला एवढा खतरनाक मी प्लेस दाखवतो ना आता तुम्ही बी म्हणसाल. बरं आपण प्लेस ना साक्षी तर नंतर बघू. पहिले नाही का आपण जगन्नाथ बाबाचे पहिले दर्शन घेऊन घेऊ भाऊ. दर्शन घेतल्याबरोबर आपण पोहोचलो भाऊ पाटाड्याच्या नदीवरनं. मायावाला मित्र तर म्हणे आता माझ्या लवरनं जर मला धोका दिला ना म्हणे मी ह्याच नदीहून लवीन म्हणे. मी बी म्हणलो अरे विषय आहे का म्हणलं तू मला बोलव म्हणलं धकलाले तू यासाठी तर मी काही पण करू शकतो म्हणलं तू तर माझ्या जीवलग मित्र आहे म्हणलं. तर फायनली गाईज आपण पोहोचलो ना वनीले. पण चहा बहीण माय मी तर रेल्वे गेट तर पुरा जाम दिसून राहिलं होतं. साक्षीचे पण फोनावर फोन आहे. थोड्याच वेळात घेतले ना भाऊ वनी मध्ये एंट्री. पण आपल्याला तुम्हाला सांगतो वनीच्या थोडंसं दूर जायचं आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये जोडून राहा तुम्हाला दिसते पण आम्ही कुठं चाललो होतो खोपच्यात. निघलो वनीच्या बाहेर लावला सोबत्याले फोन. सोबती पण येणार होते भाऊ आमचे भेटायला कारण आम्हाला एकट्यालेच थोड्या गर्लफ्रेंड आहे का यायलाही गर्लफ्रेंड होत्या. तर हे म्हणे हमारा मन नाही करता का म्हणे. मी म्हणलं भाई गँग लेके आ जा और इसका खर्रा भी लेके आ जा ना म्हणलं. भाऊ पोचले ना आपले भाऊ लोक खर्रा घेऊन. तुम्हाला तर माहितच आहे भाऊ आपण विदर्भातले पोट्टे. आपण बिना खर्ऱ्यानं हागाले नाही जात तर गर्लफ्रेंडले भेटायला जाईन का सांगा बरं तुम्हीच. मग आम्ही लागलो ना आमच्या मिशनच्या रस्त्यानं. पण भाऊ मला तर काही माही खुशी नाही मावे आज बहुत दिवसाच्या बाद भेटीन म्हणलं. मग थोडंसं काहीतरी करीन म्हणलं. समजू शकता ना आता तुम्ही आपली फिलिंग. इतनी खुशी. जाऊ द्या मित्रांनो आता मी तुम्हाला पांचट वाटत असं म्हणून मी ब्लॉग मध्ये एक नवीन ट्विस्ट घेऊन आणतो ना. तुम्हाला सीधच सांगतो का बा आम्ही गर्लफ्रेंडले भेटाले नाही आलो. आम्ही आलो सोबत्याच्या स्वयंपाक आले. खराब हो जाएगा मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. पण भाऊ मी तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणतो सॉरी यानं जाऊ नका. ब्लॉगची खरी मजा तर भाऊ इथून सुरू होणार आहे. तुम्ही ब्लॉग तर पहा फक्त का गजब वाय भाई इथं ह्या प्लेसवर. हा प्लेस आहे वनीवरून 6 ते 7 किलोमीटरवर असणार शायद. अहिरी नाव आहे या गावाचं. याची मला एक वेगळी गोष्ट वाटली म्हणजे इथं नाही का नदीमध्ये मंदिर आहे. आणि ह्या प्लेसवर भाऊ तुम्ही येसानं दिवसभर फोटो शूट करा व्हिडिओ शूट करा तुमच्या काही इच्छा जाणारच नाही. एवढा खतरनाक प्लेस आहे भाऊ मजाक नाही का. आणि आपले पोट्टे तर पोवासाठी एवढे हिट गेले आल्याबरोबर काही नाही केले. देवाच्या पाया नाही लागले लेकाचे काही नाही शिद्धे नदीमध्ये जाऊन लावले. हा पहा ना तुम्ही बी यायच्या इल्ल्या कशा चुलचुल करत आहे तर पहा लेकाचे कसे करून राहिले. हा मसने उदलावला भडकन नदीमध्ये क्या मायला. मी थोडंसं साईडला गेलो धरलं एक पोट्टा ना लागलो भाऊ मी माझा व्हिडिओ शूट करायला. व्हिडिओ कसा झाला पावा ना कमेंट मध्ये नक्की सांगा. अरे एवढंच नाही ना भावांनो आपण तसं कॉमेडी व्हिडिओ बनवतो. तुम्ही टेन्शन नको घ्या कॉमेडी व्हिडिओ पण बनवला तो पण पाहून घ्या ना. तो पण सांगा कमेंट मध्ये कसा झाला. हॅलो आई आता काय झालं. आजपर्यंत लय जीव खाव ना मी तुमचा. अच्छा बहुत त्रास दिला ना तुम्हाला आजपर्यंत. हा आजच्या बाद मी तुम्हाला दिशी नाही. मी नदीवर आलो जीव द्यायला. आजचा माझा आखरी दिवस आहे. अमर ट्रॅक्टरवर काड्या बोलावतो तुझी पेटवाली. माया इथली त्या मायले माहिती मला तिकडच मार म्हणे घरी नको येऊ म्हणे. ते जाऊ दे भाऊ दिवसभर उपाशी राहून आमच्या पोट्ट्याच्या पोटात पडली आग. मग गेलो ताई का किती टाइम आयजी म्हणलं आपले पोट्टे सकाळपासून बिना नाश्ता पाण्याने येतं आले म्हणलं काय. तर ताई म्हणते थांबाणारे म्हणते भाई लसणे पोट्टे आहे म्हणते बहीण भले हिटगे पोट्टे आहे म्हणते तुम्ही म्हणते. चुलीवर स्वयंपाक ठेवला शिजत ना. ताई गेली पहिले पूजा करायला. पूजा गिजा केली प्रसाद गिसाद खाल्लो. तोपर्यंत शिजलं ना भाऊ बंद जेवण. आणि जे सोबती भिडले भाऊ माये भेटते का नाही का म्हणत जाय ना खात जाय कारण भाऊ स्वयंपाक बनलाच तसा गजब होता.